आज सावली तालुक्यामध्ये जे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जो सावली तालुका येतो त्या सावली तालुक्यामध्ये राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघटनेची कार्यकारिणी गठीत करण्यात येत आहे। या कार्यकारिणी गठीतच्या कार्यक्रमामध्ये विदर्भाचे उपाध्यक्ष प्रणीत भगत, आमचे मोठे बंधू पत्रकार संघाचे अनेक आमचे पत्रकार बंधू राघुले पाथर्डे तसेच सचिन सातपुते आणि आम्ही इथे सोबत सावलीला आलो आहोत आणि आज माझ्या हस्ते राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघटनेची सावली तालुक्याची कार्यकारिणी मी घोषित करत आहे, ज्यामध्ये प्रमोद डोणे सर यांना सावली तालुक्याच्या अध्यक्षपदाचं मी त्यांना इथे नियुक्तीपत्र देत आहे। आजच्या या कार्यकारिणी गठीत कार्यक्रमामध्ये आमचे वरिष्ठ असे आमचे जे मार्गदर्शक आम्हाला म्हणता येईल असे आमचे सुरेश काकाजी जे सोनकुवर आहे त्यांना आज सावली तालुक्याचे सल्लागारपदी आम्ही इथे नियुक्त केले। त्यानंतर सचिव पदासाठी सावली तालुक्याच्या राहुल उंबिरवाडे सर यांची नियुक्ती करण्यात येत आहे। अतिशय उत्कृष्ट असे चांगले व्यक्तिमत्व आहेत जे एक युवा नेतृत्व म्हणून त्यांना सावलीमध्ये बघितलं जातं। अशा व्यक्तिमत्वाचं आज सावली तालुक्याच्या राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती आहे। राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार सावली तालुक्याची कार्यकारिणी इथे गठीत झालेली आहे। माननीय संस्थेचे जे आमचे संघाचे संस्थापक अध्यक्ष आहेत माननीय विजय सूर्यवंशी सर, तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब अडांगडे यांच्या आदेशानुसार व त्यांच्या मार्गदर्शनात आज सावली तालुक्याची कार्यकारिणी गठीत झालेली आहे। मी संपूर्ण या कार्यकारिणीला राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या माध्यमातून शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी कार्य करण्यास जे मदत राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या राष्ट्रीय राज्याच्या पदाधिकाऱ्यांची लागेल ते संपूर्ण मदत जेव्हा लागेल जेव्हा त्यांना आमचं काम पडेल आम्ही त्यांना मदत करेल आणि यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू अशी मी शुभेच्छा देतो। जय हिंद, जय भारत। मी प्रमोद चंद्रराव डोणे, तालुका अध्यक्षपदी माझा आज पुरोगामी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे। वरिष्ठांच्या सहकार्याने त्यांच्या आशीर्वादाने जे काही मला काम करावे लागतील ती मन तन मन आणि धनाने पूर्ण करेन। जय भीम। सर्वांना मानाचा जय भीम। आज सावली तालुका सचिवपदी पुरोगामी पत्रकार संघ सावली तालुक्यामध्ये माझी राहुल भीमराव उंदिरवाडे म्हणजेच माझी स्वतः सचिवपदासाठी निवड झालेली आहे। त्याबद्दल मी वरिष्ठांचे आभार मानतो आणि ते सदैव माझ्या पाठीशी राहतील अशी अपेक्षा करतो। जय भीम।